These are the blind hawkers from Nasik who travel in the train hundreds of kilometers daily selling their stuffs. 2 तासापूर्वी नाशिकमध्ये वेटिंग रूममध्ये असताना मला शौचालयात जायचं होतं, तर तिथला माणूस मला जाऊच देत नव्हता मध्ये. तुमचं रिझर्वेशन असतं, तुम्ही तिकडे जा, इकडे अडचण आहे. आणि सर्व माणसांचं जर ते आहे तर त्यात मला जाऊ द्यायला काय अडचण आहे? जाऊ द्यायला पाहिजे ना. कोण तुम्हाला बोलला असं? तिथला कोणीतरी माणूस होता. तिथला अटेंडंट होता का? कर्मचारी? हां. बरं. अच्छा, तुम्हाला असं बोलला का तो? लेडीज पण आता ते लेडीजचं असं झालं की आम्ही लेडीज बाथरूममध्ये गेलो, आता आम्हाला दिसत नाही, 100% गोष्ट तिलाही लक्षात आली. तरी ती म्हणते नाही तुम्हाला सगळं कळतं, तुम्हाला बुद्धी आहे. अरे बुद्धी आहे म्हणून काय झालं? बुद्धी काय पाहते का बुद्धी ऐकते का बुद्धी बोलते? जंबर करू नका म्हणा. काय करू नका? जंबर. अच्छा, नाशिकच्या प्लॅटफॉर्मची घटना आहे काही? आता 2 तास. सकाळी किती वाजता? 10 वाजता. ते आपण ज्या गाडीने आलो ना हां, त्याच्या आधी अर्धा तास. ठीक आहे. मी तिथल्या प्रशासनाला, तिथल्या अधिकाऱ्यांना ही गोष्ट सांगेन आणि त्यांना मी तुमच्याबरोबर जे घडलेलं आहे ते त्यांच्यापर्यंत पोहोचवायचा नक्की प्रयत्न करेन. त्यांनी पण विचारलं आम्हाला पहिले, नंतर यांना पाठवलं आम्ही शौचालयामध्ये, पण त्यांनी विचारलं तुम्हाला आमच्याकडे कोणी पाठवलं म्हणे. त्यांना पाठवायची काय गरज? मी सांगितलं पाठवायची गरज नाही, आम्ही कुठे जरी गेलो तर आम्ही वेटिंग रूमला येतो, कारण ही सुरक्षित जागा आमच्यासाठी. बरोबर. म्हणून आणि आम्ही तिथे पैसे येणार. द्यायला तयार आहोत ना आपण आम्ही त्याला. पैसे पण देतोय ना. पण तरी त्याची ती मानसिकता. त्यांचा तो विचार आहे का बाबा हे पैसे देऊन जात नाही, असं काही नाही आहे. आणि ते असंही बोलले की आमचं काम सोडून तुम्हाला आम्ही पोहोचवायचं का म्हणे, बाथरूम पण न्यायचं का.